गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 47वी कथा. हेमंत ऋतूचे आगमन झालेले होते. वातावरणात झोंबणारा गारठा होता. बोट घालताच इंद्रायणीचे पाणी झटका देत होते. शेतातील रोपातून दाणे भरू लागले होते. पक्ष्यांच्या जोड्या झाडांच्या फांद्यांवरून ऊन खात डुलत होत्या. ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातःकर्मी उरकून 4ही भावंडे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता ही गाववेशीच्या पडक्या भिंतीवर ऊन खात बसली होती. कठोपनिषदातील नचिकेताचा विषय चर्चेला निघाला होता. सोपान म्हणाला, ज्ञानदा, तू सांग ना आम्हाला नचिकेताचे आख्यान. फारच सुरेख आहे आणि आम्हाला जरी ते माहीत असले तरी तुझ्या तोंडून रसाळ वाणीने ऐकताना फारच आनंद होतो. होय की नाही मुक्ता? मुक्ता म्हणाली, होय ज्ञानदा. सोपाना म्हणतो ना ते एकदम बरोबर आहे. तू पुन्हा सांगते आम्हाला. अगदी पहिल्या प्रथम सांगितले होतेस ना तसे. ज्ञानदेव म्हणाला, सोपाना, मुक्ता, मला सुद्धा नचिकेताचे आख्यान फार आवडते. मी सांगतो, ऐका हं. ज्ञानदेवांची रसाळवाणी नचिकेताचे वर्णन करू लागली व सर्वांच्या डोळ्यांसमोरून तो प्रसंग सरकू लागला. नचिकेताचा पिताच नचिकेताचा गुरु असतो. वेदांताचा तो उत्तम ज्ञानी असतो. असे असूनही नचिकेताच्या पित्याने यज्ञाच्या दानात नको असलेल्या निरुपयोगी अशा वस्तू दान दिल्या. भाकड गायींचे दान केले. त्यामुळे आपल्या पित्याकडून अधर्मच घडत आहे हे नचिकेताच्या लक्षात आले. पण त्याच्या लोभी पित्याच्या हे लक्षात येत नव्हते. हे असे का घडते व यावर काय उपाय करावा याचा विचार लहान नचिकेता करीत होता. आपल्या पित्याला या अधर्मापासून वाचवावे असे त्याला वाटत होते. तेव्हा नचिकेत पित्याजवळ जाऊन म्हणाला, बाबा, आपण मला कोणाला दान देणार? पित्याने नचिकेताच्या प्रश्नाकडे 2-3 वेळा दुर्लक्ष केले, पण नचिकेताने पिच्छा सोडला नाही. शेवटी पिता रागाने म्हणाला, मी तुला यमाला देऊन टाकले आहे. पित्याची आज्ञा मानून नचिकेत यमाकडे जातो व तेथे त्याला आत्मज्ञान देण्याविषयी वर मागतो. यम नचिकेताला अनेक प्रकारची म्हणजे दीर्घ आयुष्य, अपार संपत्ती, राज्य, अनेक भोग, अखंड ऐश्वर्य याची प्रलोभने दाखवतो. पण आत्मज्ञानाचा वर मागू नकोस असे म्हणतो. पण नचिकेत या सर्व प्रलोभनाला बळी न पडता आत्मज्ञानाचा आग्रह धरतो. यम त्याचे वैराग्य व ज्ञानावरची निष्ठा पाहून नचिकेताला आत्मज्ञान देतो व दुसरीही वर घेऊन नचिकेत परत पित्याकडे येतो. सोपान मुक्ताला आख्यान ऐकून खूपच आनंद झाला. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, एकूण ज्ञान आणि वय यांचा काही संबंध नसतो असे दिसते. ज्ञानदेव म्हणाला, होय मुक्ता, याला मुख्य कारण म्हणजे मोहाचा पगडा नसणे व प्रखर वैराग्य असणे हेच होय. त्याचवेळी मुक्ताला लांबून एक गोसावी येताना दिसतो. मुक्ता सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधते. थोड्या वेळातच तो या चौघांच्या जवळ येतो. अंगावर भगवी कफनी, कपाळावर, हातांवर, छातीवर भस्माचे पट्टे, पांढरी दाढी, डोक्यावर बांधलेल्या जटा, हातात दंडावर, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, पायात खडावा, हातात कमंडलू, दुसऱ्या हातात दंड व खांद्यावर झोळी असा त्याचा अवतार होता. 4ही भावंडांजवळ येऊन त्या सर्वांना निर्खितपणे विचारले, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव ही मुली कोठे राहतात रे बाळांनो? सोपान म्हणाला, आम्हीच आहोत साधू महाराज. आणि सोपानाने सर्वांची ओळख करून दिली. साधू बारकाईने मुलांकडे पाहू लागला व विचार करू लागला, पोरांसारखी पोरं दिसतात, ही काय वेगळी आहेत? आणि महाराज काय घाबरून गेले होते म्हणे पोरं योगी आहेत, सिद्ध पुरुष आहेत म्हणे. असो, मला काय करावयाचे? पत्र द्या म्हणाले, पत्र द्यावे बस. साधूने असा विचार करून झोळीतून भुर्जपत्राची गुंडाळी बाहेर काढली व ती ज्ञानदेवाच्या हाती दिली. साधू पुढे म्हणाला, आमच्या चांगदेव महाराजांनी हे पत्र तुम्हाला दिले आहे, त्याचे उत्तर घेऊन या असे म्हणाले. ज्ञानदेवांनी भुर्जपत्राची गुंडाळी उघडली, मागे पुढे पाहिले, पण त्यावर काहीच मजकूर नव्हता. ज्ञानदेव काहीच बोलत नाही हे पाहून मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, अरे पत्र वाच तरी, काय म्हणतायत चांगदेव महाराज? ज्ञानदेवांनी मुक्ताला उत्तर न देता पत्रच मुक्ताच्या हाती दिले. मुक्ताने भुर्जपत्राची गुंडाळी उघडली, पण आतून कोरीच होती. ती गोसाव्याकडे पाहत ज्ञानदेवाकडे वळून म्हणाली, हे काय ज्ञानदा, 1400 वर्षे तपस्या करून व सर्व सिद्धींचा अधिकारी होऊन चांगदेव कोराच दिसतोय. आणि मुक्ता हसली. तसे सर्वांनी तिच्या हास्याला साथ दिली. चांगदेवांच्या शिष्याला महाराजांचा झालेला हा अपमान चांगलाच झोंबला, पण त्याचा काहीच इलाज चालेना. कारण चांगदेवांनी या मुलांच्या मोठेपणाविषयी काहीच निर्णय घेता येत नव्हता हे त्याने पाहिले होते. त्यामुळे आपण कशाला बोला उगाच काहीतरी, यापेक्षा काय होते ते पाहावे व देतील ते पत्र घेऊन परतावे आणि तेथे गेल्यावर जे पाहिले ऐकले ते सांगावे, बस एवढेच काय काम. असा विचार करून तो साधू गप्प उभा राहिला. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मानेनेच खूण केली. मुक्ताने लेखन साहित्य आणले. ज्ञानदेवांनी डोळे मिटले. काही क्षण गेले आणि ज्ञानदेवांच्या परेतून विचारांच्या लहरी उठू लागल्या. बुद्धी त्याला काव्याचा साज चढवू लागली आणि वैखरीतून ओवी रूपाने शब्द बाहेर पडू लागले. मुक्ता बोरूतून उघळलेले मोती
भुर्जपत्रावर शब्द साकार करीत होती. चांगदेव 1400 वर्षाचे महान योगी, 6 शास्त्रे व 64 कलांचा ज्ञाता, बाह्य जगताच्या विविधतेत रममाण झालेला, स्वप्नातील रंजित प्रसंगाने मोहून गेलेला, जसा वेडे चाळे करतो तेव्हा जागृतीतील पुरुष जसा त्या निद्रिस्ताला जागे करतो व त्याला देहभावाची जाणीव करून स्वप्न हे मायावी आहे याचे स्मरण करून देतो, तसे चांगदेवा तू या महासिद्धींच्या मोहात गुंतून अनेक चाळे करीत आहेस. तेव्हा तुला ज्ञानाची जागृती आणून हे सर्व जग माईक स्वप्नाप्रमाणे आहे याची स्मृती करून दिली पाहिजे. आत्मरूप असलेला तू आत्मरूपी मिळून गेला पाहिजेस. चांगदेवास तेव्हा ऐक. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासो, दावी मग ग्रासो प्रकटता करी. चांगदेवा तू आत्मरूप आहेस, पण आत्मरूपाच्या अज्ञानामुळे जगदाभास प्रकट होतो आणि आत्मरूप प्रकट झाले की जगदाभास मावळून जातो. पण चांगदेवा ही क्रिया एकदम होत नाही, तर हळूहळू होते, क्रमाक्रमाने होते. जसा जसा त्याचा अभ्यास करावा तसा तसा बदल होत जातो. जगदाभासाचा लोप होवो वा प्रगटीकरण हो, आत्मरूपात काहीच फरक पडत नाही, कारण आत्मरूपच जगत धारण करते व तरीही ते अविकृत राहते, अव्यय राहते. बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो. चांगदेवा याला सदृश्य असा एक दृष्टांत तुला सांगू काय. सोने जसे सोनेपणा न सोडता अलंकार रूप धारण करते तसे, किंवा तरंगरूपी वस्त्र न काढता ज्याप्रमाणे पाणी स्पष्टपणे दिसते तसे हे आत्मरूप स्वभावतःच प्रगट आहे. कल्लोळ कंचूक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. किंवा धूलिकण पृथ्वीपासून वर उडाले तरी त्यांचे पृथ्वीपण लोपत नाही. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रावर एक एक कला वाढत जाते, पण त्याचे चंद्रावर वेगवेगळे पट्टे दिसत नाहीत, तर तो एक अखंड चंद्रच दिसतो. चांगदेवा दृष्टांताला काय उणीव आहे. पहा, अग्नी व दीप हे दोन्ही एकच आहेत ना, पण त्याच्या वेगळेपणाचा भास त्याच्या आकार व स्वरूपावरून होतो, होय ना. यालाच अविद्या म्हणतात. अविद्येमुळे त्रिपुटी भासते. दृश्य द्रष्टावदर्शन, पण आत्मरूपच जगतरूपाने नटलेले आहेत. मग दर्शन कोणाकोणाचे घेणार. जेथे पाहणारा द्रष्टावदृश्य हे एक आत्मरूपच आहेत, तेथे पाहण्याची क्रिया होत नाही. त्यामुळे दृश्य द्रष्टावदर्शन या त्रिपुटीची आत्मरूपाला जाण नसते. म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य द्रष्टुत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. चांगदेवा लुगडे हे नाव केवळ नाममात्रच आहे असे नाही वाटत, कारण तेव्हा लुगड्यावर दृष्टी पडते तेव्हा स्पष्टपणाने सुताचेच दर्शन होते. किंवा मातीचा घट दिसला तरी त्या घटातील मातीचे कण कसे स्पष्ट दिसतात. जेवी नाममात्र लुगडे येरवी सूतची ते उघडे, का माती मृत भांडे जयापरी. अगदी त्याचप्रमाणे चांगदेवा दृश्य द्रष्टावदर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे असलेले जे आत्मरूप ते ज्ञानरूप पाहणेरूप आहे, तेच या दृश्य द्रष्टावदर्शन या त्रिपुटी रूपाने प्रगट होते. ज्याप्रमाणे सोने हे अलंकार रूपाने प्रगट होते, तसेच देहाचे प्रगटीकरण हे विविध अवयवांचे प्रगटीकरण होय. अलंकार येणे नामे असी जे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे अवयवीया जेवी. चांगदेवा त्याचप्रमाणे शिवापासून पाषाणापर्यंत अनेक पदार्थ भासत असले तरी त्यातून सरसगट आत्मरूपच प्रकाशात असते. बाह्य स्वरूपावरून लक्ष केंद्रित केल्यास भ्रम निर्माण होतो व सत्याचा लोप होतो, त्यामुळे विपरीत धारणा होते. अरण्यातील चकव्यात सापडलेला मनुष्य जसा पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो, त्याचप्रमाणे जन्ममृत्यूचे चक्र सतत फिरत राहते. आता हेच पहा, मातीने सारवलेल्या भिंतीवर दैवयोगाने रेषांनी काही चित्रे निर्माण होतात, पण त्या चित्रातील प्रसंगाला सत्य न मानता ती केवळ एक सारवलेली भिंत आहे हे लक्षात आले म्हणजे मानसिक विकार प्रक्षोभ होत नाहीत. तसेच अनेक आकृतींनी नटलेल्या या जगतातून आत्मरूपच प्रकट होत असते. चांगदेवा एक दृष्टांत सांगतो. बादियाची या मोडी बांधा नहोनी गुळाची गोडी, तयापरी जग परवडी सविती जाण. गुळाची गोडी ज्याप्रमाणे ढेपेच्या आकारात बांधलेली नसते, त्याप्रमाणे जगातील वस्तूंच्या आकारातच केवळ आत्मरूप बद्ध नसते, तर ते सर्वत्र समभावाने व्याप्त आहे असे समज. हा आणखीन पुढचा विचार तुला सांगत आहे, कारण तुझी दृष्टी अधिक व्यापक व्हावी हा हेतू यात आहे. ज्याप्रमाणे विस्तृत असलेले वस्त्र घडी केलेल्या आकारातच प्रत्ययाला येते, त्याप्रमाणे ते व्यापक असलेले आत्मरूप जगतरूपाने प्रत्ययास येते. चांगदेवा म्हणून या बाह्य आकाराच्या जगतरूपाला पाहून क्षोभून सुखदुःखाच्या आहारी जाऊ नये. ज्याने स्वतःच्या अंतरी असलेल्या आत्मरूपाने समोरील जगतातील आत्मरूप पाहिले, त्यानेच खरे पाहिले असे होईल. न लिंपता सुखदुःख येणे आकारे क्षोभुनी नावेक, होय आपण या सन्मुख आपणची जो.
समोरील दृश्य हे आत्मरूप असून आपण जो द्रष्टा तो आत्मरूपच आहोत अशा धारणेने पाहणे यालाच आपण द्रष्ट्याचे होणे असे म्हणतो. अरे बिंबाला बिंबत्व हे प्रतिबिंबामुळे येते ना, त्याप्रमाणे दृश्य द्रष्टा हे दोघेही आत्मरूपच असते. पण समोरील दृश्यामुळे त्याला द्रष्ट्याचे द्वैतरूप आलेले असते. ज्याप्रमाणे आरशात आपले प्रतिबिंब पाहून दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीला निर्माण करतो, त्याप्रमाणे आत्मरूपाला झालेल्या स्फुरणाने जगतरूप आकाराला आले व ते आत्मरूपच दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीने मांडले गेले. तर ते कसे? तर चांगदेवा हे असे. सुताची ये गुंजे आत बाहेर नाही तुझे, देवी तीनपणे विण जाणीचे त्रिपुटी हे. ज्याप्रमाणे सुताच्या गुंडीत आत बाहेर सूतच असते, त्याशिवाय दुसरे काहीच असत नाही, त्याप्रमाणे दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीतही आत्मरूपा वाचून काहीच नाही. अशा प्रकारे आरशात आपणच आपले मुख पाहिले असता पाहण्याचा कोणता व्यवहार होतो? वास्तविक पाहता काहीच होत नाही. तसेच दृश्य द्रष्टा व दर्शन ही त्रिपुटी जर अभेद भावाने आत्मरूपच आहे तर तेथे कसलाही पाहण्याचा व्यवहार होत नाही असे म्हटले पाहिजे. ही गोष्ट तर्कसिद्ध आहे. ज्या आत्मरूपापासून दृश्याची निर्मिती झाली त्याच आत्मरूपापासून द्रष्ट्याची निर्मिती झाली. त्यामुळे दृश्य द्रष्टा व द्रष्टृत्व यातील भेद पाहू गेल्यास दृष्टीला पंगुत्व येईल, म्हणजे कोणताच भेद सापडणार नाही. याचा अर्थ ज्या ठिकाणी दृश्य नाही त्या ठिकाणी दृष्टी असून काय उपयोग? कारण दृश्य व दृष्टी आत्मरूपच आहे आणि जेथे दृश्य नाही तेथे द्रष्टृत्व तरी कसे येणार? दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्ये विण काही द्रष्टृत्व असे. म्हणून चांगदेवा दृश्य निर्माण झाले की दृष्टी आणि त्याचबरोबर द्रष्टेपणही निर्माण होते. पण अज्ञानामुळे बाह्य आकार विकार जाणवतो, दिसतो. पण ज्ञानप्राप्तीमुळे आत्मबोधामुळे हा भास नाहीसा होतो व सर्वत्र म्हणजे दृश्य द्रष्टा व दर्शन मावळून जाते. एकूण आत्मरूप हे त्रिपुटी होते. त्रिपुटी भास नाहीसा झाला की आत्मरूपच शिल्लक राहते, म्हणजे त्रिपुटी ही भ्रांती आहे व आत्मरूप हे सत्य आहे हे सिद्ध होते. ज्ञानदेवांच्या परीतून अद्वैताच्या एकरूपतेच्या विचारांची वलय उठत होती व ती ओवी रूपाने बाहेर प्रकट होत होती. निवृत्तीनाथ डोळे मिटून ध्यानस्थ झाले होते. सोपानाने कानात प्राण आणून शब्दाचे ग्रहण चालू ठेवले होते. मुक्ता तर ऐकत समजून घेत शब्द साकार करीत होती. समोरील गोसावी चित्रासारखे उभे राहून हे दृश्य पाहत होता. 1400 वर्षांची दीर्घ आयुष्य लाभूनही चांगदेवाची आत्मप्राप्तीपर्यंत प्रगती झाली नव्हती. केवळ वयाचा विचार करून त्याला पत्रात आशीर्वाद लिहिण्याचे धाडस होईना, कारण स्वतःजवळ असलेल्या सिद्धींपेक्षाही चराचरातील नियंत्रणाचे वैभव चांगदेवाला अगम्य होते. वाघ, सिंह, सर्प, नाग यांसारख्या प्राणांना त्याच्या हिंस्र स्वभावाला लगाम घालण्यासारखी सिद्धी चांगदेवाला महान वाटत होती. ज्ञानदेवांच्या रेड्यामुखी वेद वदविल्याच्या चमत्काराने चांगदेवाला चांगलाच धक्का बसला होता. अहंकाराने ताठ असलेल्या चांगदेवाला पत्रातून नमस्कार लिहवला गेला नाही. 18 वर्षे आयुष्याचे बालक व 1400 वर्षांचे आयुष्य असलेले योगी अशा तुलनेत चांगदेव वावरत होते. पण ज्ञान व वय यांचे कोणतेही समीकरण नसते हे ज्ञानदेवांना चांगदेवाला दाखवून द्यावयाचे होते. केवळ एकच पायरी बाकी राहिलेला चांगदेव या अभिमानाने जन्ममृत्यूच्या भोवरात पुन्हा सापडेल या तळमळीने ज्ञानदेव विचार करीत होते. त्यांची विचारांची आवर्तने चालू होती व ओवी रूपाने बाहेर येत होती. दर्पणाच्या आधी मुख असतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. चांगदेवा, अरे आरशात पाहण्यापूर्वी मुख हे स्वतःच्या ठिकाणी होतेच, मग आरशात पाहिल्यावर त्यात वेगळेपणा काय होणार? जे नव्हते ते आले असे का तुला वाटते? दुसरे असे की आरशात पाहिल्यामुळे द्वैत म्हणजे दृश्य व द्रष्टृत्व निर्माण झाले. पण हा केवळ दृष्टीचा व विचाराचा भ्रम आहे, कारण दोघेही एकच आहेत. म्हणून दृश्य दर्शनाच्या वेळी द्रष्टा व दृष्ट्वा यांचा वेगळेपणा मावळून आत्मरूप आपणच आपणाला निहाळत असते. चांगदेवा, तुला एक दृष्टांत सांगतो. अरे जे नाही ते कधीच निर्माण होत नाही. वाद्य असो वा नसो, ध्वनी आहेच, काष्ट असो वा नसो, अग्नी आहेच, पण या वस्तूंद्वारे त्याचे निर्माण होत असते एवढेच. त्याचप्रमाणे हा जो जगदाभास आहे व जगताचा अभाव आहे, या दोहोलाही गिळून शेवटी एक आत्मतत्व शिल्लक राहते. याचे वर्णन तरी कसे करणार? जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही असणे जया. कारण जे वर्णन करू गेले असता त्याचे वर्णनच करता येत नाही, कारण त्याच्या वर्णनाला शब्दच सापडत नाही. एवढेच काय, पण जाणावयास गेले असता जे जाणीवेच्या मर्यादेतही येत नाही आणि म्हणून आपण ते नाहीच म्हणावे तर ते स्वयंसिद्धच आहे असे दिसते. तुझ्या मनात विचार येईल की जे जाणवत नाही ते आहे कसे म्हणावे.
तर असे पहा, दृष्टी ही पाहणे रूप आहे, तसे आत्मरूप हे ज्ञानरूप आहे, म्हणून ते आपण आपल्याला जाणू शकत नाही. आत्मरूप ज्ञानरूप आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, पण हे ज्ञानरूप आहे अशी सुद्धा त्याच्या ठिकाणी जाणीव नाही, त्यामुळे पूर्ण जाणले असे त्याचे वर्णन होऊ शकत नाही. या लागी मौनेची बोलीजे, काही नहोनी सर्व होईजे, नवता लहीजे काहीच नाही. चांगदेवा, तुला प्रश्न पडेल की त्याचे वर्णन काय, तर त्याचे उत्तर मौन होय. काही नसून अविकृत सर्व काही जगद्रूप आहे. ते नाही म्हणू गेले तर आहे, व आहे म्हणू गेले तर काहीच नाही, कारण ते कोठेच दिसत नाही. जलाशयातील अनेक तरंगांतून जशी पाण्याचीच जाण होते, त्याप्रमाणे जगतातील नानाविध वस्तू ज्याच्यामुळे जाणल्या जातात ते प्रकाशरूप आत्मरूप सर्वत्र स्वाभाविकपणे नांदत आहे. दृश्याचे देखणे पण जसे दृश्य वाचून त्याच्या ठिकाणी अविकृत राहते, तसे हे आत्मरूप स्वतःच्या ठिकाणी स्वाभाविक सिद्धच आहे. चांगदेवा, अरे एवढेच काय, पण आत्मरूप हे कोणी असो वा नसो असतेच, कोणी पाहो न पाहो प्रकटच असते. शिवाय सुखदुःखाच्या पलीकडील केवळ आनंदाचा उपभोग घेणारे असते, कारण ते आनंदरूपच असते. चांगदेवाचा संभ्रम घालवण्यासाठी, चांगदेव व ज्ञानदेव यांच्या भेदातील अभेदत्व सांगण्यासाठी 18 वर्षे व 1400 वर्ष यातील दरी नाहीशी करण्यासाठी ज्ञानदेव सर्व प्रकारांनी ऐक्याचे रहस्य चांगदेवांना सांगत होते. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझ आपण याचा, बोल ऐके. चांगदेवा, अरे मी तू वेगळे नाहीत, बाळ वृद्ध अशा भेदाचे नाहीत, तर कसे आहोत, तर वटेश्वराचा म्हणजेच आत्मरूपाचा तू पुत्र आहेस. ज्याप्रमाणे कापरातील प्रत्येक कण हा कापराचे संपूर्ण गुण आत्मसात करून असतो, तसा तुझ्या माझ्यामध्ये ऐक्यभाव आहे. ज्याप्रमाणे तळ हाताला तळ हाताने मिठी देणे असे तुझे माझे बोलणे ऐकणे आहे. बोलांनीच बोल ऐकावा, स्वादाने स्वादाचा आस्वाद घ्यावा, किंवा प्रकाशानेच प्रकाशाला प्रकाशित करावे पाहावे, किंवा सोन्यावर सोन्याचा मुलामा द्यावा, किंवा मुखाने मुख पाहण्यासाठी स्वतःच आरसारूप व्हावे, तसे तुझे माझे बोलणे आहे असे लक्षात घे. किंवा तुला आणखीन काही दृष्टांत सांगू. पहा, गोडी आपुली गोडी घेता काय न माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. गोडाने गोड पदार्थ खाल्ला तर त्याच्या तोंडात गोडी मावेनाशी होते, असे कधी होईल काय. त्याप्रमाणे चांगदेवा, तुम्हा आम्हामध्ये ही आवड आहे. सखया चांगदेवा, तुझ्या भेटीच्या विचाराने अतिशय उल्हास वाटतो, पण भेट झाली असता द्वैताचा दोष लागून ती विस्कटून तर जाणार नाही ना, म्हणून भीती वाटते, कारण मग आपले आत्मैक्य होणार नाही. तुझे दर्शन घेत असता माझ्या मनाने तुझे रूपच धारण करावयास पाहिजे, पण असे न घडता जर दर्शनाने द्रष्टा याचेच जतन केले तर असे काहीतरी होईल अशी मला भीती वाटते. कारण तुझे दर्शन होताच देहभावाचा विसर व्हावयास पाहिजे, तर खरी भेट होईल. पण जर देहभाव जतन केला गेला तर खऱ्या अर्थाने भेट होणार नाही. पण चांगदेवा, खरे असे आहे की काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेता उमसू. चांगदेवा, तुझ्या बाबतीत कोणतेही कर्म करणे वा कल्पना करणे वा तुझ्याशी बोलणे किंवा हे काही न करणे म्हणजे कर्म न करणे, न बोलणे वा कल्पना न करणे, तरीही काहीच फरक पडत नाही. कारण तुझ्या ठिकाणी असलेल्या आत्मरूपात कोणताही विकार उद्भवत नाही, कारण आत्मरूप हे भाव अभाव यांच्या अतीत आहे. चांगदेवा, तुझ्यासाठी मी करावे वा न करावे या दोन्ही गोष्टी होऊ नयेत. कारण देहभावाने ज्ञानदेव म्हणून जेव्हा माझा मीपणा मी जागृत ठेवेन तेव्हा या गोष्टी होणे शक्य आहे. पण काय करू, मला माझा मीपणाही धरवत नाही, कारण मीपणा धरून ठेवल्यास ती खरी भेट होणार नाही. चांगदेवा, माझी अवस्था तशी तुला कळणार नाही, तर तुला एक दृष्टांत सांगतो. अरे, मिठाची बाहुली पाण्यात शिरून पाण्याची खोली पाहू गेली तर ती पाण्यात विरघळून नाहीशी होईल. मग त्या खोलीचे माप कसे कळणार. लवण पाणियाचा धावो, माझी रिघोनी गेले पाहो, तवतेची नाही काय घेवो माप जळा. आणि याप्रमाणे मी तुला आत्मरूपाने पाहू गेल्यास मी माझे मीपणाने विरून जाईन, आणि मग तेथे तुझे दर्शन घेऊन तो कसा काय आहेस ही कल्पना करावयासही मी देहभावावर राहणार नाही, मला माझी स्मृती राहणार नाही. असे पहा, जसे जो जागा होऊन झोपावयास गेला तर तो पाहण्याचा क्रियेस पारखा होतो, कारण झोप त्याच्या दृष्टीस पडत नाही, त्याप्रमाणे मी सुद्धा तुझे दर्शन घेऊ गेल्यास मी वेगळेपणाने उरणारच नाही. एक मनुष्य गडद अंधारात उभा आहे की जेथे तो स्वतःच त्याला दिसत नाही, पण असे असले तरी त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचे भान त्याला असतेच. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या भेटीत मी तू पण निघून जाऊन केवळ आत्मरूपच शिल्लक राहते. मग असे असता तुझी माझी भेट दर्शन कसे होईल असं तुला विचार आला असेल तर सांगतो त्याचा प्रकार.
डोळ्यांचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न डंडळिता. हे पहा, समोरील दृश्य पाहत असता डोळ्यांच्या कार्याचा प्रकार असा आहे की डोळाच चित्ररूप होऊन चित्र पाहतो, पण कसे? आपले स्थान न सोडता. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या भेटीचा प्रसंग निर्माण झाल्यावर दृष्टीला फाटा न फुटता, म्हणजे देखणेपणा वाचून मी तू पणविरहित अखंड व स्वयंसिद्ध अशी तुझी माझी भेट होईल. आता ही भेट कशी होईल अशी तुला शंका येत असेल तर ती अशी होईल, ज्याप्रमाणे रुचीनेच भोगतेपणा स्वीकारून आस्वाद घ्यावा, किंवा आपणच आपले दर्शन दर्पणाच्या माध्यमाने घ्यावे. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळीयेची. याप्रमाणे नाना प्रकारच्या सिद्धांतांनी भरलेली व मौनाची उत्तम अक्षरांची रचना करून मी ही आपल्या भेटीची गोष्ट रचून तयार केली आहे. म्हणजेच काय तर उपमा अलंकारांनी आत्मरूपाचे स्पष्टीकरण केले आहे. निःशब्द अक्षरांच्या संवादाने एकरूपाचे वर्णन केले आहे. चांगदेवा, यापेक्षा जास्त मी तुला काय सांगावे? स्वरूपाच्या जाणीवेपासून दूर गेलेल्या मला तुला एवढीच सूचना करावायची आहे की दीप जसा दीपपणाने स्वतःचे रूप जाणून घेतो, तसे तू आपले स्वरूप या संवाद रूपाने जाणून घे. अशा गोष्टी केल्यावर तुझे नेत्र उघडतील. मग तू स्वतःच्याच ठिकाणी स्वतःची भेट घे. म्हणजे अशा प्रकारे हे वाचून तुला ज्ञान प्राप्त होईल. त्याने तुझीच तुला ओळख पटेल आणि मग स्वतःच्याच भेटीचा तू आनंद घेशील. जालिया प्रळी एकार्णव, अपार पाणीयाची धाव, गिळी आपला उगव तैसे करी. हा प्रकार कसा होईल तर तो असा, जसा प्रलय झाल्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले असता धावणारे पाणी त्यांच्या उगमासहित नाहीसे होते, तसे या प्रपंचाचे भान घेऊन चांगदेवा तू आत्मरूपात समरसून जा. चांगदेवा, तुझे खरे स्वरूप नामरूपा वाचून आत्मरूपच आहे. त्या स्वानंद जीवनाचा तू उपभोग घे. चांगया पुढत पुढती घरा आलिया ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्व ही अतिथी पदी बैसे. चांगदेवा, तुला पुन्हा पुन्हा ते सांगत आहे की सांगण्या समजण्याच्या पलीकडील आत्मरूप आहे. त्या ज्ञान संपत्तीचा धनी होऊन तू तेथे निरंतर बस. अभेदत्वाचे ज्ञान प्राप्त करून घे. सदैव समभाव समाधीच्या आनंदाचा उपभोग घे. चांगदेवा, तुला निमित्त करून पत्राला उत्तर देण्यासाठी श्री निवृत्तीनाथांनी हा खाऊ मला दिला आहे. अशा प्रकारे ज्ञानदेव व चांगदेव हे दोघे जणू डोळस आरसेच आहेत व ते एकमेकांकडे पाहत असता भेदाला पूर्णपणे मुकले आहेत, कारण त्या दोघांमध्ये पाहण्याची क्रियाच होत नाही. एवं ज्ञानदेव चक्रापाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ज्ञानदेवांचा संदेश सांगून झाला, पण या ओवीबद्ध पत्ररचनेचे फलित सुद्धा सांगणे आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेव पुढे सांगत आहेत, तिथे परी जो इया दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. जो कोणी या ओवीरूप आरशात पाहिल व आत्मरूप जाणून घेईल ते सुख त्याला मिळेल. ते कसे जाणावयाचे हा प्रश्न असेल तर पुन्हा एकदा त्याचा उच्चार करतो की जे नाही ते आहे असे कसे समजावयाचे, जे दिसते त्याचे खरे स्वरूप कसे ओळखावयाचे. म्हणून जे आहे दिसते भासते ते आत्मरूप आहे असे समजून स्वतःही तेच होऊन जावयाचे. निद्रे परवते निदैजणे, जागृती गिळोनी जागणे, केले तसे गुंफणे. ज्ञानदेवो म्हणे, निद्रा अवस्थेच्या पलीकडे जाऊन झोपणे व जागृती गिळून जागे राहणे या अवस्थेप्रमाणे जे शब्दाच्या पलीकडे आहे त्याचे वर्णन करण्यासाठी या ओव्या रचल्या आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवांनी हात जोडले. मुक्ताबाईच्या हातातील लेखणी थांबली. भुर्जपत्राची गुंडाळी मुक्ताबाईने केली. बाजूला बसलेल्या साधूने ते पाहिले तसे तो झटकन उठला व नम्रपणाने पुढे झाला. मुक्ताबाईने ती गुंडाळी साधूच्या हाती दिली आणि साधूने वळून मार्ग आक्रमण करण्यास सुरुवात केली. तापीतीरी चांगदेवांचा निसर्गरम्य आश्रम होता. हजारो शिष्यांच्या पर्णकुट्या आश्रमाच्या सभोवताली विखुरल्या होत्या. 6 शास्त्री व 64 कलांमध्ये चांगदेव प्रवीण होते. योगविद्येमध्ये परिपूर्ण होते. त्यामुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. मृत्यूची वेळ जवळ आली असे समजताच ते समाधी लावून बसत हृदयातील आत्मा मस्तकी ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवीत व मृत्यूची वेळ टळून गेली की पुन्हा आत्मा खाली उतरवून समाधीतून उत्थान होत आणि लौकिक व्यवहारात येत अधांतरी बसणे, व्याघ्र सर्प या प्राण्यांवर हुकमत चालवणे, मृत माणसे जिवंत करणे यांसारख्या सिद्धी त्यांना अवगत होत्या. त्यांचा आश्रम फुलाफळांनी सदैव संपन्न असे. त्यांचे सिद्धी वैभव पाहून अनेक लोक त्यांचे शिष्यत्व पत्करून तेथे राहत होते. चांगदेव एकदा समाधी लावून बसली की 6 महिने जागृतीत येत नसत. त्या काळात मृत झालेली माणसे आश्रमात आणून ठेवली जात. चांगदेव जेव्हा समाधीतून उत्थान पावत त्यावेळी त्या मृतांना ते पुन्हा जिवंत करीत. त्यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. एकदा असाच एक ब्राह्मण चांगदेव महाराजांच्या आश्रमात आला. पैठणास यात्रेस गेले असता त्याने ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदविल्याचे पाहिले होते.
त्यांची प्रवचने ऐकली होती. यात्रेच्या परतीवर असताना तापेतिरी आला तेव्हा त्याला चांगदेव महाराजांची कीर्ती समजली. सत्पुरुषाचे सिद्धपुरुषाचे दर्शन घ्यावे या हेतूने त्याचे पाय चांगदेवांच्या आश्रमाकडे वळले होते. चांगदेव महाराजांनी जे चमत्कार केले तेही त्याने पाहिले. तेव्हा सहज म्हणून त्या ब्राह्मणाने पैठणास ज्ञानदेवांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन केले. चांगदेव महाराजांना आश्चर्याचा धक्का बसला. चांगदेव म्हणाले, काय म्हणताय काय तुम्ही? हे सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले? पुन्हा एकदा नीट सांगा पाहू काय झाले ते. महाराज, पैठणच्या विद्वानांनी विचारले, काय तुझ्यात आणि रेड्यात काहीच फरक नाही? मग तुला जेवढ्या रुच्या येतात त्या हा रेडासुद्धा म्हणू शकेल काय? ज्ञानदेवांनी उत्तर दिले, का नाही म्हणणार? ब्राह्मण म्हणाले, मग त्याच्या तोंडून वेद वदव. आणि महाराज, काय आश्चर्य! ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकी हात ठेवला. काय जादू केली कोण जाणे, पण रेडा वेद रुचा म्हणू लागला. तेथील ब्राह्मणांनी रेड्याच्या मुखाजवळ जाऊन खात्री करून घेतली. मी तर जवळच उभा होतो. तेथील विद्वानांनी तोंडात बोटे घातली. त्या मुलांना शुद्धीपत्र दिले. त्यांचा सत्कार केला. फार मोठा समारंभ झाला. पण मुले अगदी साधी होती. सर्वांशी नम्रपणाने बोलत होती. चांगदेवांना ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्याची इच्छा झाली. या बालयोग्यांना पाहण्याची त्यांना तीव्र उत्सुकता लागली. पण पुन्हा वयसिद्धी प्रसिद्धी योगी पण याची आठवण होऊन आपण होऊन भेटीला जाण्याचा विचार चांगदेवांनी रहित केला. पण पत्र लिहिण्याचा विचार करून लेखन साहित्य मागवले. भूर्ज पत्र हातात घेऊन ते विचार करू लागले की आशीर्वाद लिहावा. पण हात थांबला. कारण मुक्या प्राण्याकडून वेदासारखे पवित्र मंत्र वदवून घेणे ही सिद्धी चांगदेवांना फारच दूरची वाटत होती. त्यामुळे ज्ञानदेव श्रेष्ठ योगी आहेत अशी चांगदेवांची खात्री झाली. म्हणून नमस्कार लिहावा तर पुन्हा हात अडखळला. नमस्कार कसा लिहावा? वय तर केवळ 12 वर्षे. 12 वर्षे व 1400 वर्षे यांची तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हा नमस्कार लिहिणे तर केवळ अशक्यच होते. मनाच्या या संभ्रमावस्थेत चांगदेवांनी भूर्ज पत्राची गुंडाळी केली व शिष्याला अलंकापुरीला पाठवून दिले. पत्राची वाट चांगदेव पाहत असतानाच एका सकाळी त्या साधूने ज्ञानदेवांचे पत्र घेऊन आश्रमात प्रवेश केला. भुर्जपत्राची गुंडाळी ज्ञानदेवांच्या हाती देऊन तो साधू बाजूला उभा राहिला. भुर्जपत्राची गुंडाळी तशीच हाती ठेवून चांगदेवांनी विचारले, काय रे, पाहिलेच का मुलांना? कशी आहेत? काय म्हणाली ती पत्र पाहून? कशी वाटली ती मुले आमच्या तुलनेत? त्यांची काही आश्रम वगैरे आहे काय? केवढा मोठा आहे त्यांचा शिष्य परिवार? केवढा आहे? चांगदेवांनी प्रश्नांचा भडीमार केला. चांगदेवाचे सर्व प्रश्न संपल्यावर साधू म्हणाला, महाराज, मुले एकदम लहान आहेत आपल्या मनाने. अहो, त्यांना अजून मिसरूडसुद्धा आली नाही. 16, 14, 12 अशी वरची 3 मुले असतील व धाकटी मुलगी असेल 10 वर्षांची. मी सकाळी गेलो तेव्हा ती वेशीच्या पडक्या भिंतीवर ऊन खात बसली होती. आश्रम कसला महाराज? एक साधी झोपडी आहे. ना शिष्य, ना परिवार, ना इतर कोणी. मला वाटते भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असतील. आपणांसारखे वैभव नाही, पण मुले तेजस्वी दिसत आहेत. चांगदेव म्हणाले, पत्र पाहून काय म्हणाली? उत्तर दिले का पत्राला? साधू शिष्य म्हणाले, होय महाराज, तुमचे पत्र दिले मी ज्ञानदेवांच्या हातात. त्यांनी ते उलगडून पाहिले, पण मजकूर दिसेना. म्हणून उलटसुलट करून पाहिले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, ज्ञानदा, पत्रात काय लिहिले ते वाचून दाखव. तेव्हा ज्ञानदेवांनी ते पत्र त्या मुलीच्या हाती दिले. तिचे नाव मुक्ता. तिने पत्र उलगडून पाहिले. तेव्हा ते कोरे पाहून ती म्हणाली. साधू अडखळला व गप्प बसला. चांगदेव कानात प्राण आणून ती माहिती ऐकत होते. शिष्य अडखळला व गप्प बसलेला पाहून ते म्हणाले, काय म्हणाली? काय म्हणाली ती मुलगी? बोलत का नाहीस? साधू शिष्य म्हणाले, महाराज, ती मुलगी म्हणाली, अरे रे, 1400 वर्ष आयुष्य गेले तरी चांगदेव कोरा तो कोराच राहिला. आणि यावर सगळी मुले हसली. सर्व शिष्यांपुढे असे काही हसे होईल याची चांगदेवांना कल्पना नव्हती. त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल राग आला. त्यांनी डोळे मिटून समाधी लावली व पाहू लागले की ही मुले आहेत तरी कोण, पण त्यांना काहीच दिसेना. त्यांनी बराच प्रयत्न केला व शेवटी निराश होऊन त्यांनी डोळे उघडले. आता पत्र तरी काय लिहिले हे पाहावे असा विचार करून त्यांनी हातातील पत्राची गुंडाळी उलगडली. ज्ञानदेवांचे पत्र एकदा, दोनदा, तीनदा वाचून पाहिले, पण काहीच उलगडा झाला नाही. चांगदेवांना कळून आले की मुले वयाने लहान असली तरी त्यांच्याजवळील सामर्थ्य, बुद्धिमत्ता, योग, सिद्धी काही अपूर्वच आहेत. पण त्यांना हे एवढ्या बालवयात कसे काय प्राप्त झाले असेल? मी एवढी 1400 वर्षे तपस्येत घालवली, पण या प्रकारच्या सिद्धी असतात याची मला कल्पनाही नव्हती. तर त्यांची प्राप्ती तर दूरच राहिली. तेव्हा ती मुले आता पाहून येणे हेच उत्तम असा विचार करून चांगदेवांनी शिष्यांना आज्ञा दिली. शिष्यगण हो, आपणास उदयिक अलंकापुरीला निघायचे आहे. चांगदेवांची आज्ञा होता शिष्यांची तयारी सुरू झाली. हजारो शिष्यांचा ताफा उद्योगाला लागला. ढोल, ताशा, तुतारी, सनई, मृदंग, पखवाज इत्यादी वाजवणारे होते. ध्वज पताका धरणारे होते. जय जयकाराचा घोष करणारे होते आणि भाऊ गर्दी करणारेही खूप होते.
चांगदेवाला वाटले, आपणही आपले वैशिष्ट्य श्रेष्ठत्व दाखवले पाहिजे. वाघासारखे हिंस्र पशुचे वाहन करून व हातात विषारी नागाचा चाबूक घेऊन आपण सामोरे गेलो तर आपले मोठेपण निश्चितच सिद्ध होईल आणि आपल्या भयानक स्वरूपालाही ही मुले घाबरतील. त्यांची परीक्षा होईल. चांगदेव सर्व वैभवानिशी निघाले. गावोगावी मुक्काम पडत होता. गावकऱ्यांकडून चांगदेवांचा सत्कार समारंभ होत होता. शिष्य समुदायाला भोजन मिळत होते. मुक्काम दर मुक्काम करीत चांगदेव अलंकापुरीच्या जवळ आले. केवळ 2 घटका प्रवास केला की अलंकापुरीत प्रवेश होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी चांगदेवांनी एका शिष्याला पाठवून निरोप दिला की चांगदेव महाराज येत आहेत. शिष्य पूर्वीच्या खाणाखुणा पाहून सिद्ध भेटी आला. त्यांनी पाहिले, मागीलप्रमाणेच 4ही भावंडे उन्हातील उबदारपणाचा अनुभव घेत गाव वेशीच्या पडक्या भिंतीवर बसली आहेत. शिष्य नम्रपणाने जवळ गेला, नमस्कार केला व म्हणाला, चांगदेव महाराज आपल्या भेटीला येत आहेत. ज्ञानदेवादी भावंडांनी निरोप ऐकून आनंद व्यक्त केला. अंतर्ज्ञानाने चांगदेवांचे वैभव जाणले. तरीही ज्ञानदेवांनी विचारले, चांगदेव महाराज कसे येत आहेत? त्यांच्याबरोबर कोण कोण आहे ते आम्हाला सांगा. शिष्य म्हणाले, चांगदेव महाराज वाघावर बसून वाहती विषारी नागाचा चाबूक घेऊन येत आहेत. त्यांच्याबरोबर 1000च्या वर शिष्य समुदाय आहे. वाद्य वाजंत्री घोष भाट वगैरे लोक आहेत. ज्ञानदेव म्हणाला, वा वा, फारच छान. चांगदेवांना आमचा निरोप सांगा की आम्ही त्यांच्या स्वागताला येतच आहोत. शिष्य निघून गेला. ज्ञानदेव निवृत्तीनाथांना म्हणाले, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, चांगदेवाच्या वैभवाला साजेसेच आपणाला सामोरे जावयास पाहिजे. ज्ञानदा, चांगदेव तर वाघावर बसून व विषारी नागाचा चाबूक हाती घेऊन येत आहेत. मग त्यांच्या इतमामाला शोभेसे असे आपण कसे त्यांच्या सामोरे जाणार? असे मुक्ता म्हणाली. ज्ञानदेव क्षणभर थांबले. त्यांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांनी मानेने संमती दिली. ज्ञानदेव म्हणाले, मुक्ता, सोपाना, आपण आहोत असेच या भिंतीवरून त्यांच्या स्वागताला गेलो तर? मुक्ता व सोपान म्हणाले, हो चालेल की. ज्ञानदेवाने वाताकर्षणाचा प्रयोग करून भिंतीचा व जमिनीचा संबंध मोकळा केला. भिंतीला उजव्या हाताने स्पर्श केला. ओंकाराचे उच्चारण केले व चैतन्य प्रेरित केले. भिंतीमध्ये चैतन्य स्फुरण पाहू लागले. भिंत हलू लागली. ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा दिली, भिंतीबाई, चल, आपणाला चांगदेवांना सामोरे जावयाचे आहे, तेव्हा तिकडे चलावे. आणि हे शब्द हवेत विरताच भिंतीने हवेतून आकाशात उड्डाण केले. निरोप सांगावयास आलेला शिष्य तोंड वाचून पाहतच राहिला. आकाशमार्गाने येणारी भिंत चांगदेवांच्या शिष्यांना दिसली. भिंतीवर 4 भावंडे बसली आहेत हेही त्यांनी पाहिले. चांगदेव स्वतःच्याच विचारात मशगूल होते. हातातील सर्पाशी ते खेळत होते. चांगदेवांचे ओझे घेऊन वाघ धीम्या पावलाने चालत होता. तोच त्यांच्या शिष्याने घाईघाईने येऊन चांगदेवांना आकाशमार्गाने येणारी भिंत व त्यावरील 4 मुले दाखवली. चांगदेव आवासून तो प्रकार पाहत होते. भिंतीने चांगदेवांच्या शिष्यांचा परिवार विस्तार फिरून पाहिला व अलगदपणे चांगदेवांच्या समोर येऊन भिंत स्थिर झाली. चांगदेवाने अशा प्रकारे ज्ञानदेवांची परीक्षा पाहिली तेव्हा त्याला कळून चुकले की मुले वाटतात तशी ही साधी सामान्य नाहीतच, पण आपणापासून खूप दूर आहेत. चांगदेवांचा गर्व गळून गेला. हातातील सर्प जमिनीवर टाकून दिला. वाघावरून उतरून ते पायउतार झाले. लज्जेने शर्मिंदा झालेल्या चांगदेवांनी मान खाली घातली. भिंतीवरून उड्या मारून 4ही भावंडे पायउतार झाली व चांगदेवांच्या रोखाने येऊ लागली. चांगदेव धावत पुढे झाला. त्याने स्वतःचे शरीर जमिनीवर लोटून दिले व सर्वांना साष्टांग दंडवत घातले. ज्ञानदेव झटकन पुढे झाले. त्यांनी चांगदेवांच्या खांद्याला हात लावला व म्हणाले, चांगदेवा, आपण वयोवृद्ध तपोवृद्ध, आपण आमच्या पायी पडायचे नाही, आम्हीच तुम्हाला नमस्कार करावयाचा. चांगदेव घाईघाईने उठत म्हणाले, नाही ज्ञानदेवा, नाही. आपण मला आता जास्त लज्जित करू नका. आपणाकडून नमस्कार करून घेण्याची माझी योग्यता नाही. सिद्धपेठावर सर्वजण आले. प्रवासाचा क्षीण गेला. एकदा असेच सर्व बसले असता चांगदेवांनी ज्ञानदेवांचे पत्र काढले. भुर्जपत्र समोर ठेवून चांगदेव म्हणाले, गुरु महाराज, आपण लिहिलेला उपदेश मला काहीच कळला नाही, तेव्हा आपण तो मला समजून सांगावा. ज्ञानदेव म्हणाले, चांगदेवा, काय घाई आहे? आलात तसे राहा. सर्व काही गोष्टी योग्य वेळी घडून येतील. तुमचे पूर्ण समाधान होईल. मग तर झाले. चांगदेवांनी पत्राची गुंडाळी केली व ठेवून दिली. रोज वेगवेगळी चर्चा होत असे. शंकांचे समाधान केले जाई. चांगदेव वेळ मिळेल तसा ज्ञानदेवीचा ग्रंथ नजरेखालून घालत होते. दिवसाचा वेळ कसा तरी जाई, पण रात्र जाणे अवघड होई. गुरुकृपा केव्हा होईल याची तळमळ चांगदेवांना लागली. प्रत्येक क्षण युगासारखा वाटू लागला. काय करावे सुचत नसे. ती रात्र चांगदेवांनी तळमळत अक्षरशः जागून काढली. पहाटेची शुक्राची चांदणी उगवली व चांगदेवांनी विचार केला, इंद्रायणी स्नान करावे व ध्यानस्थ बसावे. इंद्रायणीच्या दिशेने चांगदेवांची पावले पडत होती. नजर इंद्रायणीकडे होती. मनात विचारांचे काहूर माजले होते. अंधार होता तरी अंधुक दिसत होते.
आणि चांगदेव अचानक थांबले. समोर कोणीतरी स्त्री उभी होती. ती स्नानाच्या तयारीत होती हे चांगदेवांना कळले. त्यांनी पाहिले तर ती मुक्ता होती. तोंड वळून चांगदेव परतू लागले. मागून हसण्याचा आवाज आला. मुक्ता म्हणाली, "अरे निगुऱ्या, चांगदेवा थांब." चांगदेव तसेच पाठमोरे थांबले. मुक्ता पुढे म्हणाली, 1400 वर्षे वय होऊनही अजून स्त्री पुरुष हा भेदभाव तुझ्या मनात जागृत आहे. हे पाहून मला आश्चर्यच वाटते. अरे मी जर तुझ्यासमोरची मुरडी पोर टाकून देतो देहभाव. आणि मुक्ताने निगुऱ्या म्हणून उल्लेख केला याची चांगदेवाला जाणीव झाली. मग मुक्ताने एवढे बोलूनही चांगदेवाला परतून स्नानाला जाणे जमले नाही. तो तसाच परत झोपडीत आला. नंतर चांगदेवाने मुक्ताला निगुऱ्या शब्दाचा अर्थ विचारला. मुक्ता म्हणाली, चांगदेवा, निगुऱ्या म्हणजे ज्याला गुरु नाही तो. योगसिद्धीसाठी तू गुरु केले असशील, पण आत्मज्ञानासाठी तुला गुरु मिळाला नाही. अरे जन्माला येताना कोणी वस्त्र नेसून येतो का? ती तर त्याची सहज स्थिती असते. मनुष्य प्राणी सोडून इतर सर्व प्राणी पक्षी अशा या सहज स्थितीत असतात. रानात चरणारी गाय काय वस्त्र नेसून असते? मग तेथे नाही विकार प्रक्षोभ होत? उपभोगातून निर्माण झालेला हा भेद हे द्वंद्वच विकार उत्पन्न करतात. म्हणून हा भेद समूळ गेला पाहिजे आणि तो गुरुकृपेशिवाय जाणे शक्य नाही. सभोवती निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव वगैरे सर्व बसले होते. चांगदेव मुक्ताचा हा संवाद चालू होता. चांगदेवांनी विचारलेल्या सर्व शंकांची मुक्ताबाईंनी उत्तरे दिली होती. मुक्ताच्या बोलण्यातील शब्दाची धार चांगदेवाचा अहंभाव कापून टाकीत होती. चांगदेवाला कळले की हाच क्षण आहे पाहिजे ते प्राप्त करून घेण्याचा. त्याने मुक्ताचे पाय धरले. चांगदेवांचा कंठ रुद्ध झाला. तो म्हणाला, माते, मला या अहंभावातून, देहभावातून तू बाहेर काढ. आता मलाच माझे ओझे झाले आहे. ते सर्व ओझे तू ओरबाडून काढ व मला मोकळे कर. अहंभावाच्या साली या देहाच्या खोडावर गेले 1400 वर्षे लपेटून आहेत. त्या इतक्या निबर झालेल्या आहेत, इतक्या जड झालेल्या आहेत की तूच एक समर्थ आहेस यातून मला मोकळे करणारी. चांगदेवाने एकदा धरलेले मुक्ताचे पाय सोडेच ना. मुक्ताने निवृत्तीनाथ, ज्ञानदेव यांच्याकडे पाहिले. त्यांनी मान हलवून संमती दिली. मुक्ताने चांगदेवाच्या मस्तकी हात ठेवला व त्याला उठवून बसवले आणि चांगदेवाला समाधी लागली. प्रहरानंतर चांगदेवाची समाधी उतरली आणि चांगदेवाचे अंतरंग शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुद्ध सोज्वळ झाले, निर्मळ झाली. चांगदेवाने सर्व शिष्य समुदायाला रजा दिली व तो गुरुसेवेत व सत्संगात राहू लागला. धन्यवाद.